नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामध्ये सातारा तालुक्यातील कारी या गावच्या जिल्हा परिषद शाळेचं छत हे उद्ध्वस्त झालेलं आहे. यामुळं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. खरं तर ह्याची माहिती मिळाल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय राजूभाई भोसले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केलेली आहे. त्यांच्या समवेत पंचायत समितीचे सभापती सन्माननीय महेश दादा गाडे हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य लोटेकर ताई या देखील उपस्थित होत्या. खरं तर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते. सातारा शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळं जिल्हा प्रशासन दक्ष आहे आणि या अनुषंगानं सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नुकताच सकाळी आदेश देखील पारित केला होता. यामध्ये प्राथमिक शाळांना सुट्ट्या जाहीर केलेल्या होत्या. वास्तविक स्वरूपात शाळा परिसरामध्ये आज जे कारी या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं जे नुकसान झालेलं आहे याची खरं तर डागडुजी करणं, त्यानंतर चांगल्या पद्धतीची शाळा नव्यानं उभं करणं यासाठी काही दिवसांचा कालावधी निश्चितच जाणार आहे. खरं तर यासाठी प्रशासकीय पातळीवरती योग्य ती मदत, सहकार्य आणि समाजातील नागरिकांनी देखील हातभार लावणं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. खरं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्मार्ट शाळा या बनवल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं जरी आसमानी संकटामुळं ही जिल्हा परिषदेची शाळा खरं तर त्याचं छत उडून गेलं असलं तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या कारीगावची ही स्मार्ट शाळा बनली जावी अशी देखील मागणी जोर धरू लागली आहे. या अनुषंगानं सातारा आवाजच्या प्रतिनिधींनी येथील संबंधित शिक्षकांशी संवाद साधला, तर त्याबद्दल त्यांनी काय माहिती दिली हे आता आपण पाहूया. शाळा कारीच्या प्रांगणामध्ये आपण आता आहोत. मागे आपल्याला दिसतंय सगळ्यांना की शाळेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. 6 वर्ग खोल्या, त्याच्यावरचा पत्रा पूर्णपणे उडून गेलेला आहे. शैक्षणिक साहित्याची नासधूस झाली. सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे इलेक्ट्रॉनिक सामान भरपूर नादुरुस्त झालंय. आमच्या सुदैवाची गोष्ट एकच, खरं तर हे शैक्षणिक नुकसान मोठं आहे, परंतु याची दखल समाजातल्या सर्व थरातल्या लोकांनी घेतलेली आहे. आदरणीय माननीय राजू भोसले साहेब ते सर्वप्रथम इथे आले, त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचबरोबर पंचायत समिती सदस्या लोटेकर मॅडम सभापतींच्या सह आल्या होत्या, माननीय सभापती. त्याचबरोबर इतरही मान्यवर, माननीय काशीद साहेब सकाळपासून आमच्या सोबत आहेत. ग्रामस्थांनी सकाळपासून इथे राहत कार्याला सुरुवात केली. सर्व जे साहित्य आपण वाचवू शकतो ते साहित्य अडचणीतून बाहेर काढण्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी सकाळपासून मदत केली. पुरुष, महिला सर्वजण इथं, आम्ही सर्व स्टाफच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. आणि बांधकाम विभागामधले पण सर्व अधिकारी इथं येऊन पाहणी करून गेले. शिक्षण विभागातील आमचे अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुखांपर्यंत सर्व लोक, म्हणजे जी प्रशासकीय दखल घेणं गरजेचं होतं ती सर्व प्रकारची दखल इथं घेण्यात आलेली आहे. त्याचं एक समाधान आहे. आणि आता अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर विद्यार्थ्यांचं नुकसान दूर करण्यासाठी आम्हाला शासनातर्फे योग्य तो प्रतिसाद मिळवण्यासाठी पदाधिकारी आमच्या सोबत आहेतच. आणि लवकरात लवकर ही इमारत पूर्ण होऊन मुलांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यामध्ये मोठी शाळेला मदत होईल अशी अपेक्षा आहे.